नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील 99 ते 109 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की ज्या जीवांना सद्गुरुरूपी तारू मिळाले त्यांना अहंकार, मोह, ममता याचा त्याग करून ही माया नदी पार करणं सहज शक्य झालं. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, जे अहंभावाचे ओझे सांडुनी विकल्पाचिया झुळका चुकावूनी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. अर्थात आपल्या मनावर जे ओझं असतं, जे ओझं, जो ताण तणाव निर्माण झालेला असतो त्याचं मूळ अहंकारात आहे. ज्यांनी या अहंकाराचं ओझंच टाकून दिलं आणि मनामध्ये जे विकल्प येतात, अर्थात वेगवेगळे विचार तरंग, विकार, विषयाला धरून येणारे विचार, या रूपाने जणू काही वाऱ्याच्या मंद मंद अशा झुळुकाच मनामध्ये प्रगट होतात. त्यातून हे विचार विकार निर्माण होतात. त्यांना ज्यांनी चुकवलं, अर्थात त्यांच्या आहारी जो गेला नाही आणि ज्यांनी अत्यंत प्रेमाने जणू काही परमेश्वराच्या चरणी एक प्रेमाचा झराच वाहतोय, उताराकडे पाणी वाहतं त्याप्रमाणे त्या झऱ्याचा उतार म्हणजे प्रवाह हा भगवंताच्या चरणापाशीच जातोय. त्या प्रवाहामध्येच ज्यांनी स्वतःला झोकून दिलं तोही माया नदी तरून गेला. विकल्पाची झुळका चुकावूनी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू, असं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. पुढे ते म्हणतात, जया ऐक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या पैल तिरा झेपावले जे. अशा प्रकारे अहंकाराचा त्याग केला. मोह ममता रूपी विषय विकार रूपी उमटणाऱ्या मनामध्ये वाऱ्याच्या ज्या झुळका अर्थात विकल्प ज्यांनी चुकावले आणि मग जीव आणि ईश्वराचं ऐक्य आणि जणू काही ह्या ऐक्याचा जो उतार आहे त्या उतारावरून जे पाणी वाहतंय त्या पाण्यामध्ये ज्यांनी बोधाचा जोडला तारा. बोध कुठला तर आत्मबोध. आत्मबोधाचा आधार घेतला त्यांनी. त्या आत्मबोधाच्या आधाराने मग निवृत्तीची या पैल तिरा झेपावले जे. आणि जीव व ईश्वराचं ऐक्य आणि आत्मबोधाचं तारू ह्याच्यावर बसून जे पलीकडच्या तीरावर अर्थात निवृत्तीरूपी तीरावर सहज गेले, झेपावले. अत्यंत झेपावले म्हणण्याचा अर्थ असा की अत्यंत घाईघाईने ते गेले, झेपावले, सहज गेले, असं वर्णन ज्ञानोबाराय करतात. असे जे पैल तीराला पोचले त्यांच्या बाबतीत ही जी प्रक्रिया घडली ती कशी घडली? ते उपरतीचा वावी सेलत सोहंभावाचे नी थावे पेलत मग निघाले अनकळित निवृत्ती तटी. त्यांच्या अंतःकरणात उपरती झाली की आपण फक्त देह नाही तर आपण जो जीव आहोत त्या जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य आहे. या जीवाला आत्मबोध होणं आवश्यक आहे. अशी उपरती ज्यांच्या अंतःकरणात झाली त्यांनी जणू ह्या उपरतीच्या आधारानेच
ह्या माया नदीचं पाणी बाजूला सारलं आणि सोहम भाव, ते ब्रह्म मीच आहे, ते ब्रह्मस्वरूप मीच आहे. ह्या निश्चयाने, या निश्चयाच्या बळाने ही माया नदी पोहून निवृत्तीच्या काठावरती हे साधक पोचले. मग निघाले अनकळित, कुठेही ते मध्ये अडकले नाहीत, त्यांना अडथळे आले नाहीत. कारण का? तर अंतःकरणात उपरती झाली आणि सोहम भावाचा निश्चय केला. या बळावर ते मध्ये कुठेही न अडकता निवृत्ती तटावर जाऊन पोचले. येणे उपाये मज भजले. अगोदर आपल्याला ज्ञानोबारायांनी दाखवलं, जेवढे उपाय करावेत तेवढे अपाय ठरतात, परंतु हा उपाय जो करतो तोच निवृत्ती तटावर जाऊन पोचतो. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. ज्ञानोबा म्हणतात, अरे ह्या उपायांनी ज्यांनी माझं भजन केलं, अर्थात भगवंताचं भजन केलं, ते हे माझी माया तरले. ही माया भगवंताचीच आणि त्यामुळेच ही माया पार करण्यासाठी भगवंताच्या चरणांचा आश्रय घ्यावा लागतो. आणि अशा प्रकारे भगवंताचं भजन करतात तेच भक्त ही माया नदी तरून जातात. पण भगवंत म्हणतात, हा उपाय करणारे खूप नसतात, थोडेच असतात. पर ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही, पुष्कळ नाही. असा उपाय करणारे थोडेच असतात, असा या ओवीचा भावार्थ आहे. जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. हा उपाय करणारे पुष्कळ का नसतात? तर ज्ञानोबा म्हणतात, कारण बहुतेक सर्वांना म्हणजेच सर्व जीवांना अहंकाराच्या भूतानी पछाडलेलं असतं. हा अहंकार कसला? देहाचा अहंकार. देहाच्या अहंकाराने पछाडलेलं असतं आणि असे पुष्कळ असतात. त्यामुळे या देह अहंकाराला बाजूला सारून माझं भजन करणारे फार थोडे असतात. अशा प्रकारे ह्या अहंकाराने पछाडल्यामुळेच जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आणि ज्या आत्मबोधाच्या आधारावरती ही नदी पार करून जायची, त्याचाच त्यांना विसर पडतो. आणि हा विसर पडल्यामुळे ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढिले अधोगतीची लाज नेणवे, आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. हा देह अहंकार पुढे इतका बळावतो की ज्यामुळे नियमांचं वस्त्र परिधान करावं का? तर ज्यामुळे देहाला, इंद्रियांना, मनाला, बुद्धीला शिस्त लागेल. पण त्या नियमरूपी वस्त्राचीच आठवण राहत नाही. ते नियमरूपी वस्त्र टाकून देतात आणि मग त्यामुळे पुढिले अधोगतीची लाज नेणवे, त्यामुळे आपली पुढे अधोगती होईल, आपलं किती नुकसान होईल ह्याची सुद्धा त्यांना लाज वाटत नाही, ह्याची सुद्धा त्यांना आठवण राहत नाही. आणि त्यामुळेच जे शास्त्राला, नियमांना धरून सांगितलेलं आहे तेच ते करतात, तेच ते करतात आणि अधोगतीला प्राप्त होतात. पाहे पाम शरीराचिया गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडुनिया. आणि आपल्या अधोगतीचा मार्ग अशा प्रकारे जे स्वतःच आखतात, त्यांच्या बाबतीत भगवंत म्हणतात की पांडवा म्हणजे अर्जुना, अरे
आपण परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी म्हणून आपण ह्या शरीररूपी गावात आलोय. तो कार्यार्थ, तो उद्देश वाया जातो. आघवा सांडून या. शरीराच्या ह्या गावात आल्याचा उद्देशच विसरला जातो आणि मनुष्य प्राणी अहंकारामध्ये नको त्या गोष्टी करत बसतो. कार्यार्थाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपलं खरं कर्तव्य विसरतो. इंद्रिय ग्रामींचा राजबिंदी, अहम ममतेचिया जल्पवादी, विकारांतरांची मांदी मेळविताती. ज्ञानोबारायांनी हे फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, इंद्रिय ग्रामीचा राजबिंदी, जणू काही इंद्रिय रूपी गाव आहेत. इंद्रिय रूपी गाव आहेत आणि ह्या इंद्रियांच्या गावांमध्ये राजमार्ग आहेत. गाव म्हटलं की त्याच्यात रस्ते आलेच, तसे ह्या इंद्रिय रूपी गावामधले राजमार्ग आहेत. त्या राजमार्गावरती कोणाचे समूह हा जीव अहंकाराने एकत्र आणतो, तर विकारांतरांची मांदी मेळविताती. विकार, अनेक प्रकारचे विकार, मोह, माया, लोभ, क्रोध, काम, मत्सर, अनेक विकारांचे समूह एकत्र येतात. या राजमार्गावरती येतात आणि त्या ठिकाणी येऊन ते कुठल्या गोष्टींचा वाद घालतात? अहम ममतेचिया जल्पवादी. अहम ममता म्हणजे मी आणि माझच, ह्याबद्दलच ते वाद घालत बसतात. आणि त्यामुळेच दुःख शोकांच्या घाई, मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. अहंकार आणि मी माझं ह्याची व्यर्थ बडबड, आणि ह्याचा परिणाम म्हणजेच काय, तर ह्या जीवावरती दुःखाचे आणि शोकाचे घाव बसतात. पण हे दुःखाचे आणि शोकाचे घाव बसत असले तरी त्याची सुद्धा ते दखल घेत नाहीत. त्याची सुद्धा ते आठवण ठेवत नाहीत. कारण का, तर मी माझं करण्यात ते बुडलेले असतात. आणि ह्याचं कारण एकच, भगवंत म्हणतात ह्याचं कारण एकच, कारण ते माझ्या मायेनी ग्रासलेले असतात. आणि अशा रीतीने मायेनी ग्रासल्यामुळेच भगवंत म्हणतात, म्हणून ते माते चुकले, ऐका चतुर्विध मज भजले, जिही आत्महित केले वाढते गा. त्यामुळेच हे जे जीव आहेत ते चुकले. खरं माझ्यापाशी त्यांनी यायला पाहिजे, पण ते वाट चुकले, ते माते चुकले. परंतु ऐका, ज्यांनी आपलं आत्महित करून घेतलं, ज्यांनी आपलं आत्महित करून घेतलं, असे 4 प्रकारचे भक्त माझं भजन करतात. ते कोण? तो पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानिया चौथा. हे 4 प्रकारचे जे साधक आहेत, जीव आहेत, जे भगवंताचं भजन करतात, त्यातला पहिला म्हणजे आर्त भक्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी भक्त. आर्त भक्त म्हणजे अत्यंत आर्ततेने, ज्याच्यामध्ये उपरती होते, जीवनातली संकट, आपत्ती ह्याच्यामुळे जो आतून जागा होतो. एखाद्याच्या ठिकाणी अत्यंत उत्कंठा बळवते, त्याला उत्सुकता लागते की माझं स्वरूप काय आहे, परमेश्वराचं स्वरूप काय आहे. एखाद्याला काही लाभ, काही फायदा करून घ्यायचा असतो, म्हणून तो परमेश्वराचं भजन करतो. आणि एक भक्त ज्ञानी असतो,
त्या ज्ञानी भक्ताला फक्त प्रेमाने परमेश्वराचंच भजन करायचं असतं, फक्त आत्मस्वरूपच जाणायचं असतं. हे 4 प्रकार ज्ञानोबारायांनी इथे आपल्याला सांगितले. पुढे त्याबद्दलही ज्ञानोबाराय मार्गदर्शन करतीलच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.